हाय हॅलो नमस्कार. तर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर पोरांचा कालवा बघा कसा चाललाय. तर आता थोडंफार मंडईला जावं म्हटलं तर तुमच्याशी पण शेअर करावं. तर ह्या टायमिंगला वातावरण कसं असतं ते म्हटलं शेअर करावं. तर आत्ता वाजलेत 6 आणि आराध्याचे पप्पा कामावरून आले तर आम्ही चाललो आता मंडईला. तर करा कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ. तर म्हटलं आता निघालो आहे तर तुम्हाला दाखवावंच वातावरण वगैरे कसं आहे ते. आणि आमच्याकडं तर थंडी आहे, तुमच्याकडं कसं काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तर बघा वातावरण कसं आहे. तर म्हटलं थोडीशी मंडई घेऊन यावी. यात्रेवरून आल्यापासून मंडईच नव्हती तर म्हटलं मंडई पण आणणं होईल आणि चला म्हटलं व्हिडिओ पण काढूया आपण, म्हणून म्हटलं ठीक आहे. तर बघा इथं बैल खूप छान बैल येतं. वेदूला इतकी आवडतात ना, लय आवडतात ती बैल. बघितली की वेदू लय खुश होतो, त्याला लय आवडतात बैल. म्हणजे असा व्हिडिओ घ्यायला काय वाटत नाही, लांबून गाडीवर वगैरे व्हिडिओ घ्यायला काय वाटत नाही. पण असं मंडईत वगैरे गेलं का नाही आणि पब्लिकमध्ये गेलं तर एवढं म्हणजे दडपण येतं ना व्हिडिओ शूट करायला. म्हणजे लोक काय म्हणतात ते एकदम वेगळ्याच नजरेनं बघतात की एकदम विचित्रच आपण काहीतरी करतोय अशा नजरेनं बघतात ना व्हिडिओ. म्हणजे त्यांना व्हिडिओमध्ये असं वाटतं की काय करतात आणि काय नाही, म्हणजे ते वेगळंच, ती नजरच वेगळी असते. त्यामुळे ते करायला म्हणजे एवढं अवघड असतं ना पब्लिकमध्ये व्हिडिओ. बापरे. आता तुम्हाला दाखवतेच मी. बघा पुढं मंडईत गेल्यानंतर ना व्हिडिओ करत होते तर कसा तो दादा एक बघत होता. तर त्यानं मला विचारलं शेवटी की व्हिडिओ करताय का तुम्ही, व्हिडिओ करताय? तर मी म्हणलं हो. कशासाठी करताय? तर मी म्हणलं यूट्यूबवर माझा चॅनल आहे ना त्याच्यासाठी करते. तर म्हणला होय. म्हणलं हो. तर त्याच्या म्हणजे दुकानात गेलेलो आम्ही. तिथं भांडी वगैरे होती, काय काय होतं, डब्बे वगैरे. तर तिथं मंडईच्या तिथंच होतं म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ, बघू आपण काय काय आहे काय काय नाही. महत्त्वाचं म्हणजे लसूणच नव्हता घरात, ते पण आणायचा होता मला इम्पॉर्टंट. कारण की काही नसलं तरी चालत पण मला लसूण लय लागतो. तर हे दुकान. तर तिथं दिसलं मला, लसूण घेत होते. तर त्या दादांच्या दुकानाच्या पाठीमागच होतं हे दुकान. तर आराध्याच्या पप्पांना म्हटलं चला बघून येऊ आपण. तर मला कबशा पण घ्यायच्या होत्या तर 2च घेतल्या मी कबशा. कारण की वेदू ही पोरं फोडतात त्यामुळं 2च आणल्या. आराध्या म्हणली तरी पण म्हणली की बाई मम्मी वेदू मोठा होईपर्यंत मला नाही वाटत की टिकल म्हणून. तर ह्या दादानं मला विचारलं आणि नंतरनं मग मी त्याला सांगितल्यानंतरनं मग व्यवस्थित शूट घेतलं. असं दबकतच अगोदरचं शूट मी तर घेतलं आणि नंतरनं मग त्याला सांगितल्यानंतरनं मग व्यवस्थित घेतलं. कसं भीती वाटते ना, एखादं काय बोलेल काय असं वाटतं. तर इथं लिंब पण घेतली. म्हटलं चला लिंब पण घेऊया कारण की छान वाटत होती हिरवीगार. मग म्हटलं चला घेऊया. तिथं आराध्याच्या पप्पांचं पिशवी पण ते म्हणलं मी सगळं घेतो, पिशवी घेतो, पैसे देतो, सगळं करतो, पण शूटिंग मात्र तूच कर. म्हटलं ठीक आहे करते. मी पण काय जास्त घेतली नाही कारण पब्लिक असं बघतं ना एवढ्या वेगळ्या नजरेनं. शूटिंग घेताना खूप वेगळ्या नजरेनं बघतं, त्यामुळं थोडंफारच मी शूट घेतलं. तरी पण प्रत्येक ठिकाणी मी जाईन तिथं घेतेच, तुमच्याशी शेअर करतेच. कारण की मला असं वाटतं की आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावं, त्याच्यासाठी मी शेअर करतेच. तर हे बघा किती छान वाटत होतं संध्याकाळचं लाईटिंग, खूप छान वाटत होतं. आणि वेदूला आणि आराध्याला नेतच नाही आम्ही कारण की थंडीचं कुठं न्यायचं त्यांना, त्यामुळं नाही नेत. तर आता बघा आम्ही घरी आलोय. घरी आलो की लगेच मला वेदू माझ्यापाशी पळत आला, पप्पांकडे माझ्याकडे पळत आला. आला का नाही? वेदूने बघा चंबू कसा घातलाय. चंबू कसे घातलाय. सोडायचं नाही, सोडायचं नाही, सोडायचं नाही, सोडायचं नाही. सोडला. हो का कशी पडते तो. थांब मी काढते. तर त्याला चंबू लय छान दिसतो. हा बघा की चंबू म्हणा. हा म्हण की लाईक करा, हा सबस्क्राईब करा म्हणा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा. कमेंट. आणि मी कशा दिसतो. माझी पप्पी देते ना. अरे अरे तशी नाही.
तर मंडई घ्यायला गेलेलो, तर मंडईमध्ये पण थोडासाच ब्लॉग केला, कारण की खूप माणसं असतात. म्हणजे माणसं होती आणि माणसांनी व्हिडिओ घ्यायचा म्हणजे पब्लिकमध्ये व्हिडिओ घ्यायचा म्हणजे खूप कठीण आहे. आणि थोडाफार घेतला मी, जास्त काही व्हिडिओ घेतला नाही. तर म्हटलं की चला आता तुमच्याशी शेअर करावं की बाबा जास्त व्हिडिओ घेता आला नाही मला, म्हणजे पब्लिक जास्त असल्यामुळं तोंडाकडेच बघायची. तर आणि एक दोघा जणांनी तरी विचारलंच मला की व्हिडिओ करताय का, तर म्हटलं हो. म्हटलं आता काय सांगायचं यांना, तर म्हटलं ठीक आहे आता सांगावं तर लागणार ना, आपण व्हिडिओ करतोय ती बघतात म्हटल्यानंतर ना सांगावं तर लागणारच. तर म्हटलं व्हिडिओज बनवते. तर लसूण वगैरे संपलेला, म्हणजे यात्रेवरून आल्यानंतरनं, गावावरून आल्यानंतरनं घरात काय म्हणजे जायच्या अगोदरच मी मंडई काय आणली नव्हती आणि लसूण वगैरे पण संपलेला. तर म्हटलं चला आता लसूण वगैरे तर आणलाच पाहिजे. तर आता अंड्याचं कालवण करायचं होतं ना, अजिबातच लसूण नव्हता, म्हणून म्हणलं चला बाई, आराध्याच्या पप्पांना म्हणलं चला मित्रांनो बघा, मित्रांनो हा मित्रांना देणार का? का नको द्यायला? काय तिथे मित्रांना म्हणा या खायला, या खायला. हा हा फोडून देऊ होय. ठेव काय मित्रांनो, मी खातोय, दे ना मला, ननीला दे. मित्रांनो बघा, मित्रांनो बघा. तर तुम्ही सगळी लोक बघताय म्हणून वेदू मला देतोय. तर त्याचं म्हणणं आहे की मित्र बघतात आणि आपल्या मम्मीला दिलं पाहिजे. आणि मित्रांनो बघा चाललंय त्याचं. त्याला वाटतंय तुम्ही सगळे लोक बघताय, असं म्हणजे लोक मला मोबाईलमधनं बघतात असं त्याला वाटते. तर छान कमेंट एक माझ्या वेदूसाठी करा, आहे की ना वेदू? हा कसं लागतंय, कसं लागतंय, कसं लागतंय वेदू? वेदू मित्रांना सांग कसं लागतंय वेदू. हा ते मित्रांनाच सांगतो.